त्यानंतर बघूयात जिल्ह्यांच्या बातम्या। सांगोला शेतकरी महिला सूतगिरणीवर शेकापची एखादी सत्ता, सर्व 19 जागा जिंकत शहाजी पाटील गटाला धक्का। डॉक्टर बाबासाहेब देशमुखांकडून सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त। पुण्यात अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आणि धरणं आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार असल्याची अंगणवाडी सेविकांची भूमिका। छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, जलवाहिनी फुटली आणि तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत। धाराशिव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य, नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नंदुरबार शहरामध्ये कोरोना JN1चा रुग्ण आढळला, रुग्णाची प्रकृती स्थिर, आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार, वंदे भारतला देशभरामध्ये प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। सातारा ग्रंथ महोत्सवाला उदयनराजेंची भेट, युवा पिढीने जास्तीत जास्त पुस्तकं वाचून ज्ञानामध्ये भर घालण्याचं उदयनराजे यांचं आवाहन। सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव 4 दिवस बंद राहणार। 11 जानेवारीला कांदा लिलाव बंद राहतील, तर त्यानंतर 23 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत कांदा लिलाव बंद असणार आहे। बीडच्या अंबेजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी यात्रेसाठी भाविकांची गर्दी, समाधी परिसरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन।